मुंबईच्या प्रभादेवीतील रस्ता खचल्याचं काल समोर आलं होतं। खड्ड्यातील पाईपलाईन मधून पाण्याची गळती झाली होती। पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर जोडणीचं काम पूर्ण केलं। आता रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हे पूर्ण करून रस्ता पूर्ववत सुरू करण्यात येईल। आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। दादर येथील किस्मत जंक्शनच्या वीर सावरकर मार्गावर काल दुपारी अचानकपणे रस्ता खचला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गाडी सुद्धा अडकलेली आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी असतील किंवा प्रशासन असेल ते या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि तात्काळ जे आहे या जलवाहिनीचं तसेच या खचलेल्या रस्त्याचं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळालं। आपण जर पाहिलं तर या मार्गावर असलेला हा जो रस्ता खचला त्या ठिकाणी जमिनीखाली जलवाहिनीतून होत असलेल्या गळतीमुळे हा रस्ता जो आहे तो खचला होता। ही दुर्घटना जी आहे ती कळाल्यानंतर ही घटना कळाल्यानंतर या ठिकाणी तातडीने सर्व कर्मचारी रस्ते विभागातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर या घटनास्थळी काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सुमारे 66 इंचाच्या या जलवाहिनीतून गळती होत असल्यामुळे ही जमीन जी आहे ती माती आतली भुसभुशीत झाली आणि हा रस्ता त्यानंतर खचला हे निदर्शनास आलं। लवकरात लवकर हे काम जे आहे ते पूर्ण करून हा रस्ता पूर्ववत करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी या ठिकाणी युद्ध पातळीवर काम करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर सध्या काल जर आपण पाहिलं तर गौरी गणपतीचं विसर्जन सुद्धा होतं। आता अनंत चतुर्थीचं विसर्जन जे आहे ते अवघ्या काही दिवसांवर आहे। त्यामुळे संपूर्ण रस्त्याची डागडुजी जी आहे ती लवकरात लवकर करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश सह धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।